आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. एक सेकंड, पण हे नाईट स्कूल वगैरे ही आयडिया कुठून आली आहे? अगं ते जे आपले ट्युटर आहेत ना त्यांनी सांगितलं. सो मी म्हंटल की नाही, चांगली आयडिया आहे. आशुतोष, मला असं वाटतंय शिवानींची ही शिक्षणाची भयभिलता आहे ना, ती एका गोष्टीने जाऊ शकते. कुठल्या सवंगडी. सवंगडी? मला कळलं नाही. म्हणजे मित्र, फ्रेंड्स. ते कळलं, म्हणजे काय कळलं नाही. बघा कसं आहे, शिवानींनी शाळेत सगळं एकटीने सहन केलं. बरोबर बरोबर. म्हणून मग त्यांनी हे असे सवंगडी बनवले जे त्यांचं मूल्यांकन करणार नाहीत. बर, साध्या भाषेत सांगायचं झालं तर ते त्यांना जज करणार नाहीत असे सवंगडी बनवले. बरोबर आहे की नाही? म्हणजे अर्थातच शिक्षण हा त्यांचा स्थिरतेचा पर्याय नाही, मानसिक समाधानाची मर्यादा नाही. साध्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांचा कम्फर्ट झोन नाही, नाही का? हा, थोडक्यात त्यांना ही त्यांची मानसिक स्थिरता शोधायची असेल ना या शिक्षणामध्ये, तर त्यांना हे असे सवंगडीच हवेत. आहेत ना. मग हे यांनाही शिकवायचं. हा, मी बोलतो ना त्यांच्याशी. एक काम करा, तुम्ही सगळ्यांना मिळून शिकवा. हो मग? नाही, मी नाही शिकवू शकत. म्हणजे कसं आहे, मी शिक्षक जरी असलो तरी ह्यांना शिकवण्याची माझी तेवढी शिक्षणाची पोच नाही. कसं आहे, शिवानींचं मन वळवण्यासाठी किती कर्म कठीण आहे आपल्याला माहितीच आहे. ह्यांना समजावायला किती कालावधी लागेल, आणि तो वेळ माझ्याकडे नाही. हो, पण तुम्ही किती छान समजावून सांगितलं सगळं, मानसिक वगैरे. प्रयत्न करून बघूया ना. कारण नक्की करा प्रयत्न, परमेश्वर तुम्ही शोधा. मी जातो, माझ्याच्यानं होणार नाही. मी येतो. असं कसं तुम्ही ट्युटर असं ते म्हणाले म्हणून मी विचार केला की नाईट स्कूल हा बेस्ट ऑप्शन आहे. शिवा वा आशू, या सगळ्याचं क्रेडिट तुला जातं. तू घडवून आणलेस हे सगळं. भाऊ, शेवटी नवरा कोणाचा आहे? मॅडम, आधी मुलगा माझा आहे. अरे थांबा, भांडू नका. ऐका, आता तिची नाईट स्कूल आहे, ऑलरेडी सुरू झाली आहे, काही दिवस झालेत. आणि शिवा, त्यामुळे तुला लवकरात लवकर आजपासूनच ती जॉईन कर असं माझं म्हणणं आहे. हो, म्हणजे करूया, तयारीला लागूया आपण सगळे. काय रेडी? हा, रेडी? हो. अशी जाणार आहे शाळेत? हा, नाही दाखवतो, थांब. ह्याच्यात काय प्रॉब्लेम? ए आशू यार, हे काय करतोय? शांत बस. ऐक ना आशू, हे काय चाललंय? बटना लागली पाहिजेत शर्टची. अरे, नाही पण करायचं. अरे ते चांगलं लागतं ना. माझी अशी छान जरा भारी- प्रेझेंटेबल बनून जा. आणि हे केसांचं काय केलंय? काय के आता केसांना हात ना अरे, कंगवा करायला पाहिजे, विंचरायला पाहिजेत केस. अरे नाही, एक मिनिट. ऐक ना आशू. इकडे बघू. अरे आशू केसाला धक्का तर गालावर मुक्का, कळलं का? व्हेरी गुड. किती छान दिसतीये, मस्त प्रेझेंटेबल. हा, आता कशी दिसतीये विद्यार्थिनी? हा, बरोबर आहे, पण जरा नाही 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 नाही. चप्पू दिसते. नाही, चला, मस्त दिसते प्रेझेंटेबल. चला शाळेत जाऊ. आशू, कोण आहे ही? हो, ही ना, ही आपली शिवा आहे. शिवा, एकदम विद्यार्थिनी वाटते. बरं झालं बाई, वेण्या नाही बांधल्या दोन. कसं बांधणार? अशा गप्पा बाई. आणि हे तर शाळेत जाणारे दिसत पण नाही. ए भाई लोक, अरे सगळं काढून टाका, शाळेत जायचं आपल्याला, जरा नीट. शिवायला सांगा काढत. नाही, काढून निघूया आपण. जायचं. बस जरा. अरे ऑप्शन करायचं.
अहो सीताई एवढं सगळं करायची काय गरज आहे? मी लढायला नाही चालले. तुझ्यासाठी काय किंवा आमच्यासाठी काय, ही एक लढाईच तर आहे. आणि कुठल्याही शुभ कार्याच्या आधी औक्षण केलेलं चांगलं असतं, नवी ऊर्जा मिळते. हो हो, तुमचंही करते औक्षण. छान शिका. खूप छान. काळजी घ्या मास्तरांची. चला द्या. चला चला कुठे निघालात? शाळेत. एकट्याने? हा हो, आम्ही येतोय तुम्हाला सोडायला. हा. चालेल ना तुला? हा चालेल ना. चला चला. जीजू माझी बॅग जीजू जीजूंना bag दे सगळे. का गं, आतापासून सांभाळ तुझी बॅग. शी काय पालिशपणा सुरू आहे ह्यांचा. मला माझे शाळेचे दिवस आठवले. हो ना, आयुष्यातले सगळ्यात चांगले दिवस. शालेय जीवन प्रत्येकाला काही ना काही आठवणी देतात ना. खरंय ताई. शिवाय ह्या शाळेतूनही तुला खूप छान आठवणी मिळतील बघ तू. आणि शिवाय बघ, हे सगळे तुझे मित्र आहेत. तू जेव्हा शाळा सोडलीस तेव्हा ते तुझ्या बरोबर होते, आणि आता शाळेत परत जाताना तुझ्या बरोबर आहेत. हे बघ शिवा, आज तुला फक्त थोडी हिंमत करायची, पण ही हिंमत तुला आयुष्यात सगळं काही देऊन जाईल. आणि शिवा आम्ही आहोत ना. अरे जाम मजा करू काय भाई. फक्त मजा नाही करायची आहे, अभ्यास पण करायचा आहे. भाऊ सीताई मी पाया पडते. यशस्वी हो. काकू. अशू जसं कुठे हार नाही मानली ना, इथे पण नाही मानायची. हा चला जाऊया. जाऊया तर. जा जा. चला ऑल द बेस्ट. थँक्यू जीजू. चला. चला. आशू, हा, तू करून दाखवलंस. प्राऊड ऑफ यू. येस आशू, प्राऊड ऑफ लव्ह यू टू भाऊ. लव्ह यू. लव्ह यू टू आई. चला. काय सांगायचं, प्रत्येक वेळेला ना मॅडमची वेगवेगळीच तारा आहे. अच्छा, म्हणजे पाटील मॅडम म्हणता थोडा उशीर आहे. होय कुलकर्णी मैडम कहती है पहले मेरे घर में काम करो, बाद में जिधर जाने का उधर जाओ. बरोबर. नेनेकडे तोंडात आवाज न काढता काम करायचा. शेलारांकडे सकाळपासून वाद्यांची शिकवणी चालू होते, मग त्यांचं होईपर्यंत बसून द्यावं लागतं. अगो शारदा मावशी हे फाट सगळं- झालंय शिलाबाई, फाट झालंय. रोज रोज तेच तेच.